नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 10, 11, 12 एप्रिल 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात पावसाची शक्यताही गारपीटसह मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच YouTube या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात वादळी पावसाचा जोर ठिकठिकाणी बघायला मिळत आहे। तर 10, 11, 12 एप्रिल 2024 अर्थात महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि थोडक्यात जाणून घेऊया। तर प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे। त्याचबरोबर अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय झाली असून या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। केरळ किनारपट्टीच्या पूर्व भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील। तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर, विशाखापट्टणम, रामगुंडम, हैदराबाद, विजयवाडा हलक्या सरींचा अंदाज राहील। भुवनेश्वर, कांतामल, राऊरकेला, कोरबा, रायपूर इकडे गारपीटचा अंदाज आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। तुमसर, तिळा, सांगझरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साखरेटोळा, लांजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रांजेगाव, वारासिवनी, बालाघाट इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। काटंगी, तिरोडी, निपाणी डोंगरी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, चिखली, मौदा, बार्शी, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिणेकडे जोर वाढलेला असून लखनी, साकोली, संग्रणी, कोलेगाव, बोंडगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। अडेल, गोतंगाव तसेच पावनी, भिवापूर, खैरगाव, अमरेलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी, देसिंग, किमतीमेदा, अरमोरी, कुरखेडा, बालिटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचकर, मार्कासा इथे बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज राहील। वलनी, राजोळी आणि सिंधवाई जोरदार स्वरूप। दोनोरा, मुरमगाव, मालवेरा आसपासचा परिसर गारपीटची शक्यता वादळी वाऱ्यासह राहील। मूल, सावली, चामोर्शी, गोठलाई गारपीटचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील, मात्र वादळी वारे बघायला मिळणार आहे। सोनापूर, शिरपूर, खेडगावला गारपीटचा अंदाज राहील। बदलापूर, कचवाली इकडे मध्यम स्वरूपात राहील। चंद्रपूर, गोगस रोड, वनिकायर, भद्रावती, भाटाडी, मोरली, कुटवाडा, चरगुबिके, वरोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिमूर, ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बारबडी, तुळजापूर, वर्धा, जामणी, देवळी, कोल्हापूर, बुरीकुकाटे, बुटीबोरी, हिंगणा, पाचगाव, धामणा जोरदार पावसाचा अंदाज आहे। अरबी, वडाणा, लाडगड इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, डोरली, कमळेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कामठी, वाघोली, रामटेक, पारशिवनी, वनेरा, घोटी, बडेगाव, विछवा मुसळधार पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह राहील। कर्जना, काटोल, तळगाव, आष्टी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। मोर्शी, ब्राह्मणथडी, अचलपूर, अंजनगाव, सोजी अमरावती जिल्ह्याचा उत्तर परिसर, चिखलदरा, रिसाल, धारणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। बडनेरा, अमरावती, नांदगाव, कोंडेश्वर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मूर्तिजापूर आणि कर्जना लगतचा परिसर, मंगळपीर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नेर, लाटकेट, धारवा, यवतमाळ आणि जामोडा, राळेगाव, दुर्गपिंपरी मुसळधार पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह राहील। मराठवाड्यातील वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा। वाशिम, रिथाड, मालेगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। मंगळपीर, कर्जना, खेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। परतूर, महसूल, गोरेगाव, आळंदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यात अकोला, बुरगाव, मंजू, मूर्तिजापूर, दर्यापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे
सगळीकडे जोर वाढलेला असून अकोट, हिरवाखेड, तेलरा जोरदार स्वरूपात राहील. वारा तसेच अल्लेवाडी, जळगाव, जमत, मांजराखेड, अंदरुणा, पातुर्डा जोरदार पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह राहील. अडोल, बुद्रुक, दिघी, नांदुर्णा, बाबरगाव, पिंपरी गावाली, दासराखेड, मुक्ताईनगर, मोटाला इकडे जोर वाढलेला असून हलक्या मध्यम सरींचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील राहील. खामगाव, शेवगाव, बाळापूर, गोरेगावलाही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील. अहमदपूर, कुदनापूर, घाटबोरी, चिखली, केलवड, बुलढाणा हलक्या सरींचा अंदाज या भागात राहील. मेकर, डोंगाव, बहापूर, रिताड इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. बीबी, लोणी, जैतपूर, साप्तगाव अंशतः ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज नाही. हिंगोली, कळमनुरी, इनापूरलाही गारपीटची शक्यता बऱ्याच ठिकाणी राहील. औंधलाही बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी, किनवट, शिवानी, जेवली इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील. नांदेड, वाघाला, मुखेड, भोकर, पेटोंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद हलका मध्यम राहील. परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा आणि कंधार, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम, राणीसगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे. शिरसल, सोनपेठला हलका पाऊस राहील. परभणी, जरी, बोरी, जंतूरलाही हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. तसेच बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा हलका पाऊस राहील. लातूर जिल्ह्याकडे वडंबजुक, जळकोट, उदगीर, मुरकी, रावणकोला अंशतः ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज आहे. रेणापूर, लातूर, घाटेगाव, बोकडा, मुरुड, खोंडबाडा, औसा, खिंतोड, धाराशिवचा परिसर, तुळजापूर आणि वडोला, तांदवाडी, नलदुर्ग, होर्टी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. एडशी, पेठ, कळंब, मासा, तारकेट, बोंब, पातुरखडा इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील. धारूर, केज, जलमच्या वसाला हलक्या पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याकडे वडवणी, तळेगाव, मांजलगाव, करिकम आणि गेवराई, उमापूरला हलका पाऊस राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेगाव, शोटा, तानवाडी, पानवाडी हलक्या सरींचा अंदाज आहे. जालना आणि श्री छत्रपती संभाजीनगर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील. पावसाचा जोर फारसा नाही तर पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात बघायला मिळणार आहे. तसेच पाहूर, जामनेर, बोर्डला हलका मध्यम राहील. मुक्ताईनगर, दासराखेड, भुसावळ, उडाली, मुक्ताई तसेच चोपडा, आडगाव, हिरापुरा, पाली स्टेशन इकडे हलका मध्यम पाऊस. तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारला अंशतः ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज नाही. नाशिक, पालघर, रायगड, मुंबई, कल्याण, पुणे, अहमदनगर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील. परभणी जिल्ह्यात आणि हिंगोली जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस असणार आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड अंशतः ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे. सोलापूर, कुरोळ, बेलाटी, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप तसेच वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, पटगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, कोटला, नलदुर्ग, होर्टी, वडोला, तांदवाडी, तुळजापूर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस गारपीटसह बघायला मिळणार आहे आणि विजांचा कडकडाट देखील असणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय.